नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे आपल्या देशातल्या काही अंधभक्तांनी नरेंद्र मोदींना अक्षरशः देव बनवलेलं आहे आणि त्या नरेंद्र मोदींचं बिहारमध्ये भव्य मंदिर बांधायचंय आता, आणि तसा तो विधानसभेमध्ये प्रस्ताव सुद्धा पारित करण्यात आला. 5 एकरामध्ये हा भव्य मंदिर बांधलं जाणार आहे. 5 एकरामध्ये, 5 एकराचं 10 एकर होईल, 20 एकर होईल. जसं राम मंदिर आहे तसंच नरेंद्र मोदींचं सुद्धा मंदिर होईल, भगवान नरेंद्र मोदी असं. आणि रामाचा अवतार हा नरेंद्र मोदींना आता संबोधलं जातं. कधी विष्णूचा अवतार, कधी रामाचा अवतार, तर कधी अजून कुठल्या देवाचा अवतार संबोधलं जातं नरेंद्र मोदींना. तर आता देशामध्ये हेच बघायचं बाकी राहिलं होतं, म्हणजे आपला देश किती अज्ञान आहे आणि किती मूर्ख जनता या देशामध्ये आहे अजून सुद्धा काही. आणि शिक्षणाची दारं सरकार का बंद करतोय, तर ह्यासाठीच बंद करतोय की लोक जर शिकली तर लोकांना कळल, लोकांना नोकऱ्या लागतील, आणि लोक जर अडाणी राहिली तरच लोक अंधभक्त होतील. असंच बघा, देशामध्ये किती शाळा बंद करण्यात आलेले आहेत. तर हे नरेंद्र मोदींचं मंदिर आता ह्याचा प्रस्ताव कधी मंजूर करण्यात आला, ह्याला कुठल्या विभागाने निधी टाकलाय, तर सोन्याची मूर्ती बसवली जाईल असंही बोललं जातंय. मंदिर म्हणजे राम मंदिर जसं आहे त्याची प्रतिकृती बनवली जाईल, म्हणजे हजारो कोटी या मंदिरासाठी लागणार आहेत. तर ह्याची मागणी कोणी केली, काय केली, त्यामधले काही व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहेत. आणि नरेंद्र मोदींची जी कारकीर्द आहे या कारकिर्दीवरती सुद्धा आपण थोडीफार चर्चा करू की नरेंद्र मोदी चा राजकीय प्रवास काय आहे, त्याचबरोबरचे देव कसे बनलेत. म्हणजे आता काय म्हणावं ह्या जनतेला आपल्या, जे इतर देशातली लोक जी म्हणतात भारत हा अडाणी लोकांचा देश आहे, भारतात मध्ये अडाणी माणसाला देशाचं पंतप्रधान मुख्यमंत्री केलं जातं, हे जी इतर देशातली लोक म्हणतात ते काहीच सत्य आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे. तर आपण हा संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या लक्षात येईल नरेंद्र मोदींना देव कसं केलं गेलं आहे, मंदिर कुठं बांधलं गेलं आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचा एक मसीहा सध्या तयार झालेला आहे. आणि ते नरेंद्र मोदी कधी काळी गुजरातचे मुख्यमंत्री होते, ते देशाचे पंतप्रधान झालेत. आणि सनातन धर्मामध्ये किंवा हिंदू धर्म मानणाऱ्या लोकांना, किंवा हिंदू धर्मामधल्या सुद्धा सगळ्या लोकांना नाही, किंवा सनातन धर्मातले सुद्धा सगळे लोक नरेंद्र मोदीला मानतात असं नाही, परंतु सत्तेसाठी लालच, आपल्याला काहीतरी तुकडा मिळन, नरेंद्र मोदी काहीतरी आपल्या नरड्यात टाकतील एखादा हाडूक, या आशेपोटी ही जे काही मंडळी आहे ती असं कृत्य करत असतात की नरेंद्र मोदींना देव बनवून टाकलेलं आहे त्यांनी. आता नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द म्हणजे 1987 पासून नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द सुरू झालेली आहे. नरेंद्र मोदींचा जन्म हा 17 सप्टेंबर 1950 मध्ये वडनगर गुजरात मध्ये झाला. आणि लहानपणापासून म्हणजे वयाच्या 17-18 वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम पाहत होते. त्यांनी भाजपामध्ये 1987 मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. अधिकृतपणे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि कामात पटाईत, हुशार, म्हणजे अंधभक्ती, RSS बद्दल जी भक्ती आहे ही भक्ती, आणि ही ओळखून त्यांच्यावरती महत्वाची जबाबदारी दिली. 1995 मध्ये त्यांना गुजरात भाजपचं राष्ट्रीय सचिव सरचिटणीस करण्यात आलं. तसंच राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा त्यांना घेण्यात आलं, राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा. त्यानंतर 1998 मध्ये त्यांना गुजरात भाजपचं प्रभारी करण्यात आलं, गुजरात भाजपचं प्रभारी करण्यात आलं. त्यानंतर ते तसंच 2001 ते 2014 पर्यंत गुजरातचं मुख्यमंत्री झाले. म्हणजे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. आमदार म्हणून निवडून आलं की तसंच ते त्याच टर्म मध्ये राज्याचं मुख्यमंत्री झाले. केशुभाई पटेल यांचं सरकार पाडण्यात आलं आणि केशुभाई पटेल यांना बाजूला करून नरेंद्र मोदी हे गुजरातचे
मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा कालावधी म्हणजे 4 वेळा ते गुजरातचे मुख्यमंत्री राहिले. 2002 मध्ये, 2007, 2012 अशा त्यांनी निवडणुका जिंकल्या. 4 वेळा ते गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आणि 4ही वेळा मुख्यमंत्री असताना त्यांचं जे बोलवचन, खोटं नाटं बोलणं, जी बोली भाषा लोकांना पटवणं, त्यांच्या कार्यकाळामध्येच गोध्रा हत्याकांड घडला. गुजरातमध्ये अनेकांची कत्तल करण्यात आली, म्हणजेच गोध्रा हत्याकांड जो आपण म्हणतो तो नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्येच घडला. तसंच त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, वीज, रस्ते, गुंतवणूक, शिखर परिषद, कृषी, उद्योग अशा क्षेत्रांमध्ये काम केलं असं सांगितलं जातं. 2002 मध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्वात वादग्रस्त घटना घडली ती गुजरात दंगल. आणि त्यानंतर बघा 2014 मध्ये ते राष्ट्रीय राजकारणामध्ये आले, म्हणजेच आपल्या देशाचे 2014 साली ते देशाचे पंतप्रधान झाले. आता ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2012 पासूनच ते देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले. पंतप्रधान त्या काळाचे जे होते त्यांच्यावरती टीका टिप्पणी करणं, काँग्रेसवरती टीका टिप्पणी करणं, काँग्रेसच्या चुका दाखवून देणं, त्या मुख्य पंतप्रधानाच्या चुका दाखवून देणं, म्हणजे असंच गोष्ट सुरू झाली. आणि 2012 पासूनच अण्णा हजारे यांना सोबत घेऊन अण्णा आंदोलन उभं केलं काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये, काँग्रेसच्या विरोधामध्ये. काँग्रेसवरती भ्रष्टाचाराचे फार आरोप केले गेले. काँग्रेस हे भ्रष्टाचारी आहे, काँग्रेस कसं लोकांना लुटतंय, काँग्रेस 50, 55, 60 वर्ष झालं सत्तेत आहे, मात्र देशाचा विकास कसा खुंटलाय, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर कसा देश पुढे जाईल, देशाचा विकास कसा होईल हे सांगितलं गेलं. म्हणजे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देश हा पटापटा विकासाच्या गतीनं जाईल आणि तो अमेरिकेच्या पुढे जाईल असं सांगण्यात येत होतं. म्हणजे तसं तरुणांना वाटायचं सुद्धा. तरुणांच्या मनामध्ये हिंदुत्व, मुस्लिम जर काँग्रेसचं जर सरकार आलं तर पुन्हा मुस्लिम येईल आणि मुस्लिम राष्ट्र बनल, हे अशी भीती घालण्यात आली. लोकांना सांगण्यात आलं की मुस्लिम आपला दुश्मन आहे, मुस्लिम आपल्याला मारेल. अशा पद्धतीचं वातावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये 12 वर्षामध्ये बनवलं गेलं. आणि बघा नरेंद्र मोदी यांना 2013 मध्ये भाजपनं 2014च्या लोकसभेच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केलं होतं. म्हणजे जे अटल बिहारी वाजपेयी यांचे जे खंदे समर्थक होते लालकृष्ण अडवाणी, त्यांना बाजूला सारून नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. आता 2014 साली जी लोकसभेची निवडणूक झाली, आता त्याच्या अगोदर अण्णा हजारेंचं आंदोलन झालं. अण्णा आंदोलन हे देशभर गाजलं, आपण सगळ्यांनी पाहिलं. अण्णा हजारेंच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस उलती पालती झाली, मात्र 12 वर्षामध्ये परत अण्णा हजारेंनी जी झोप घेतली ती अद्याप अण्णा हजारे उठलेले नाहीत. म्हणजे अण्णा आंदोलन तेव्हापासून बंदच झालंय. आणि अण्णांनी जे सांगितलं, लोकांना जे वाटतंय किंवा देशामध्ये आता मताची चोरी होती, सुप्रीम कोर्ट सत्ताधारी पक्षासारखा निकाल देतोय, निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या बाजूने काम करतोय, सगळी यंत्रणा ईडी, सीबीआय ही सगळी सत्ताधारी पक्षाच्या बाजूने काम करते. मग आता तरी अण्णा हजारेने उठलं पाहिजे, जागलं पाहिजे असं जे लोकांना वाटतंय ते अण्णा हजारेनं विसरून गेलेले आहेत. अण्णा हजारेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला तर अण्णा हजारे म्हणलंय की मीच काय ठेका उचललाय का आंदोलन करायचा. म्हणजे बघा अण्णा हजारेंची ही भाषा. ज्यावेळेस जनजीय आंदोलन झालं त्यावेळेस अण्णा हजारे उठले आणि लगेच पत्र दिलं. बघा अण्णा हजारे म्हणजे कसं आहे. तर 2014ला अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा भाजपला मोठा फायदा झाला आणि त्यामध्ये भाजपनं 282 जागा जिंकल्या. म्हणजे 30 वर्षानंतर देशामध्ये एका पक्षाला बहुमत मिळणं ही पहिल्यांदाच बहुधा गोष्ट घडली. 282 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि त्यानंतर सलग 2014 पर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार राहिलं. आता त्यानंतर नरेंद्र मोदींनी बघा स्वच्छ भारत, जनधन योजना, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, जीएसटी, नोटबंदी असे प्रोजेक्ट राबवले, मात्र हे सगळेच्या सगळे फेल ठरले. आता दुसरा कार्यकाळ म्हणजे 303 जागा निवडून आणून, म्हणजे 2019 ते 2024 मध्ये 303 जागा निवडून आणल्या आणि एक हाती बहुमत मिळवलं. यामध्ये 370 कलम रद्द केलं, सीएए, राम मंदिर, भूमिपूजन,
कोरोना व्यवस्थापन, आत्मनिर्भर भारत हे दाखवलं गेलं. मात्र ते आत्मनिर्भर भारत सुद्धा बाहेरच्या गोष्टी आणून त्याला भारताचं लेबल दिलं जातं आणि तेच विकलं जातं. आता हे हळूहळू बाहेर यायला लागलंय, त्याच्यामुळे लोकांना कळायला लागलंय. त्यानंतरचा तिसरा कार्यकाळ जो नरेंद्र मोदीचा होता 24च्या निवडणुकीमध्ये, त्यामध्ये तिसऱ्यांदा सुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. मात्र तिथं त्यांना काहीशा जागा कमी मिळाल्या. म्हणजे लोकांना 10 वर्षात समजायला लागले किंवा नरेंद्र मोदी काय करतात. जन की बात, मन की बात हे जे सगळं सुरू आहे रेडिओवरती, जनसंपर्कासाठी मन की बात सुरू केलं रेडिओवरती, सोशल मीडियावरती थेट जनतेशी संवाद, मात्र त्याच्यामध्ये अपयशी आहे. परराष्ट्र धोरणामध्ये अपयशी ठरलेलं आहे. म्हणजे हे लोकांना आता कळायला लागलेलं आहे. ब्रँड गुजरात मॉडेल जे दाखवलं होतं चहावाला ते पंतप्रधान, हे राजकारणामध्ये नेते चालले, मात्र पुढे जाऊन चाललेले नाही. निवडणुकीची रणनीती, बूथ लेवल मॅनेजमेंट करणे, प्रचारात आक्रमकता, हे जे सगळं नरेंद्र मोदींनी आत्मसात केलं. गुजरातचं मुख्यमंत्री ते देशाचं पंतप्रधान, असं जवळपास 24-25 वर्ष झालं नरेंद्र मोदी हे राजकारणामध्ये आहेत. तर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग 3 वेळा पंतप्रधान होण्याचा मान सुद्धा त्यांनी मिळवला आणि सर्वाधिक जास्त काळ पंतप्रधान होण्याचा काळ सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. तर आता हेच नरेंद्र मोदी, आता नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणामध्ये सध्या ब्रँड म्हणून वावरतात. ते अंधभक्तांसाठी, म्हणजे सगळ्या जनतेसाठी. आज जनता उपाशी आहे, पुढारी तुपाशी आहेत. नरेंद्र मोदींना 8,000 कोटीचं विमान आहे फिरण्यासाठी. तसंच नरेंद्र मोदींच्या सुटाची बुटाची ही नेहमी चर्चा केली जाते. आणि हे सगळं असताना सुद्धा आता नरेंद्र मोदी यांचं पाटण्यामध्ये भव्य असं मंदिर होणार आहे. आणि हे मंदिराचा समर्पित मंदिराचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती सुद्धा अधिकृत आहे. आणि याची यात्रा बिहारभर काही लोक काढतायत. तर आता ते सुद्धा आपण बघूया. मंदिर मंजूर झालंय, मात्र आता त्यामध्ये कोण कोण काय काय म्हणतंय हे सुद्धा आपण बघूया, त्याचे सुद्धा व्हिडिओ बघूया आणि पुढे सुद्धा चर्चा करू. तर बघा, नरेंद्र मोदींचं जे मंदिर आहे होणार आहे ते आता देशभर त्याची चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे देशभर त्याची टीका टिप्पणी होणार आहे. आणि सुरुवातीला एक दाखवतो मी तुम्हाला, लोक कशी बावळाट लोक आहे ती. आता हे देव आहे बालकृष्ण, दगडाची मूर्ती आहे. त्या दगडाच्या मूर्तीला कसं तपासते डॉक्टर, किती येडझवी लोक आहे ते बघा. तपासणी चालू आहे आणि हे मोठे मोठे डॉक्टर हे कुठल्या ह्याच्यातनं डिग्री घेऊन आले ते, हे मूर्ख असे बघा. आपके साथ धोखा, देवाला तपासते ते. आता हे बघा नरेंद्र मोदींच्या विरोधात अभी तक वार्मअप था, ये जो हमने देखा था वो वार्मअप था राजनीति का, ये असली गेम अब शुरू हुआ है. अगर आप इस रैली को देख पा रहे हैं तो मैं देख के समझ पा रहा हूँ. मैंने पहली बार नरेंद्र मोदी के 13 की जो कैंपेन थी, 13-14 की जो कैंपेन थी, जो हमिंग सुनी थी, वो हमिंग उससे ज्यादा आक्रामक हमिंग मैंने अभी सुनी. आप अंदाजा लगा लीजिए. हे प्रयागराज मधलं राहुल गांधींचं भाषण आहे आणि तिथं गर्दी आहे लोकांची. उससे मालूम पड़ता है कि पब्लिक का मूड क्या है. उन रैलियों में और इन रैलियों में बस एक अंतर है, उन रैली में सब शामिल थे, इसमें युवा मेनली शामिल है. यानी कि आप सबसे बड़े इंजन पर सवार हैं. तो मैं ये कहता हूँ कि राहुल ने एक तरह से ब्रेक हे देशामध्ये आता सुरू झालेलं आहे. तुम्हाला ते दुसरं दाखवतो अजून बघा. राम मंदिर, आता हे तुम्हाला दाखवतो पहिलं की मंदिराची निर्मिती करणारे दाखवतो मला. मोटा मोटी उसका प्रपोजल भी दिखाया था मंत्रिमंडल सचिवालय की बैठक में, आप देख सकते हैं. बघा, ये भगवान श्री राम जी के अवतार के रूप में ही भगवान श्री नरेंद्र मोदी जी है और यही स्ट्रक्चर इसी तरीके का रहेगा. मूर्ति सोने की रहेगी. मूर्ति सोने की रहेगी. अभी कोई डीपीआर एक हमने मोटा मोटी उसका प्रपोजल भी दिखाया था मंत्रिमंडल सचिवालय की बैठक में, आप देख सकते हैं. बघा हे भगवान श्री राम जी के अवतार के रूप में ही भगवान श्री नरेंद्र मोदी जी है. भगवान श्री नरेंद्र मोदी तरीके का रहेगा. मूर्ति सोने की रहेगी. अभी कोई बघा आता हे, अगर मंदिर नहीं बना तो जैसे लालू यादव जी ने रथ रोका था भगवान श्री राम का और उनकी सरकार मिट गई थी, अगर हमारे मंदिर में कोई अड़चन पैदा करेगा तो उसका सत्यानाश हो जाएगा.
किन्नर समाज के विकास के लिए इनका मंदिर बना रहे हैं कि पूरे देशवासियों के लिए बना रहे हैं? विश्व के कल्याण के लिए। हम तो समाज के अंतिम पंक्ति के लोग हैं, अंतिम समाज के अंतिम पंक्ति के अंतिम व्यक्ति हैं। हमारा कल्याण जब कर रहे हैं भगवान श्री नरेंद्र मोदी जी, तो ऑटोमेटिक सबका कल्याण हो जाएगा। अगर मंदिर नहीं बना तो जैसे लालू यादव जी ने रथ रोका था भगवान श्री राम का और उनकी सरकार मिट गई थी, अगर हमारे मंदिर में कोई अड़चन पैदा करेगा तो उसका सत्यानाश हो जाएगा। ह्या महोदयाने मंदिराचा प्रस्ताव मांडला गेलेला आहे। लड्डू गोपाल गैंग है ना, इन्होंने अलग ही लेवल पर आतंक मचा रखा है। मतलब कोई इनका स्कूल में एडमिशन करवा रहा है, तो कोई डॉक्टर के पास ले जाकर इंजेक्शन लगवा रहा है, कोई इनको साबुन से नहला रहा है, तो कोई सैलून में ले जाकर शैम्पू करवा रहा है, कोई इनको लैपटॉप में इन्हीं की पिक्चर दिखा रहा है, कोई इनको लोरी सुनाकर रात में सुला रहा है, तो कोई इनके बच्चों के डायपर के जैसे कपड़े बदल रहा है। मतलब ऐसे लोगों ने अपनी एक अलग ही स्ट्रॉबेरी दुनिया बसा रखी है। एक लड़की तो थाने पहुंच गई लड्डू गोपाल की मिसिंग कंप्लेन लिखवाने के लिए। मेरे खाना जी को ढूंढवाने के लिए चलिए तो काफी कष्ट किती मूर्ख लोक आपल्या देशामध्ये राहतात। ये हरकतों को देखकर भगवान भी कह रहे होंगे उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा। ही अवस्था आपल्या देशाची झालेली आहे। तर आता दुसरं एक बघा, म्हणजे नरेंद्र मोदी काय देशामध्ये नेमकं चाललंय। हे सुरू झालंय देशात आणि दुसरीकडं लोकांना कळायला लागलं की हे नरेंद्र मोदींनी काय केलंय, असा विरोध सुरू झालाय लोकांचा। तर कृष्णा गाणं बघा, ह्या कृष्ण आहे बारका छोटा मूर्ती, त्याला तपासते हे डॉक्टर, मूर्ख डॉक्टर। काय म्हणलं पाहिजे अशा लोकांना। म्हणजे हे सुरू झालंय देशामध्ये। आपल्या देशामध्ये अज्ञान किती आहे लोकांमध्ये। आता बघा, म्हणजे जनता किती वेडी करून टाकली ह्या पुढाऱ्यांनी। काय त्या लोकांना मूर्खता किती आहे आपल्या देशामध्ये ते बघा। म्हणजे नरेंद्र मोदींचं आता भव्य मंदिर होणार आहे आपल्या देशामध्ये आणि त्या मंदिरामध्ये लोकांच्या अंगात येणार आहे नरेंद्र मोदी देव। म्हणजे महामानव मानण्यापेक्षा भगवान नरेंद्र मोदी हे लोकांच्या अंगात येणार आहेत आणि लोकांना बरं करणार आहेत। म्हणजे बघा, ही परिस्थिती आपल्या देशात झाली। म्हणजे आपल्या देशामध्ये अज्ञान किती आहे अजून। हे अज्ञान ठेवण्याला कारणीभूत संघ म्हणजे RSS आणि भारतीय जनता पक्ष। जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत येतं तेव्हा तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी वाढत राहतात। ज्याची त्याची श्रद्धा असते, त्याच्या त्याच्या मनात श्रद्धा असते। या देशामध्ये बहुसंख्य समाज हा हिंदू आहे राहणारा, त्याचबरोबर बौद्धिस्ट आहे, ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, सगळ्या जाती धर्माची लोक या देशामध्ये राहतात आणि प्रत्येकाला आपला आपला देव प्यारा आहे। परंतु त्याची श्रद्धा देवाची आपल्या पुरती असावी। आता देशामध्ये 33 कोटी देव आहेत असं सांगण्यात येतं। आता 33 कोटी आणि 1 म्हणजे आता नरेंद्र मोदी नवीन भगवान झाला, त्याच्यामुळे 33 कोटी आणि 1 देव असं आता झालेलं आहे। म्हणजे 33 कोटी पेक्षा 1 देव जास्त वाढलेला आहे। आणि आता त्याची नरेंद्र मोदींची सुद्धा मंदिरं आता जिथं जिथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तिथं तिथं बांधण्याचं काम सुरू होणार आहे। म्हणजे आता बिहारच्या पटनामध्ये तर सुरू झालंय। तर लोकांचं बघा काय मत आहे त्याच्यावर। भगवान नरेंद्र मोदी जी का भव्य मंदिर पटना में बनाने की स्वीकृति हो गई है। 2 दिन पहले जब मंत्रिमंडल सचिवालय समाज कल्याण विभाग में ये बैठक हुई, मैंने एक प्रस्ताव रखा और इस प्रस्ताव को मंजूरी मिल गई। अब बिहार सरकार का काम है जमीन का आवंटन करेगी और पटना के अंदर विश्व का सबसे बड़ा मंदिर भगवान श्री नरेंद्र मोदी जी का मंदिर बनेगा। बघा, प्रेम प्रभु का बरस रहा है, हे सुरू आहे देशामध्ये आता सगळं। प्रेम प्रभु का बरस। काय म्हणजे अगर सरकार हमारे भगवान नरेंद्र मोदी जी का मंदिर नहीं बनाएगी तो हम लोग भीख मांगेंगे। हम लोगों को पैसे की कमी नहीं है, हम लोग और मंदिर यही बनाएंगे। स्पष्ट तौर पे कहना चाहते हैं, नरनाहर श्री नरेंद्र मोदी का भव्य मंदिर बनाएंगे। हम कसम राम की खाते हैं, हम मंदिर पटना में बनाएंगे। अगर सरकार म्हणजे नरेंद्र मोदींचं मंदिर बनवायचंय। आता लोकांचं काय मत आहे ते सुद्धा आपण जाणून ये देखिए 1 2 3 4 5 6 इस्तीफे ही इस्तीफे और ये सारे इस्तीफे हे बघा, नरेंद्र मोदींच्या मंदिरामुळे आता हे पटना में बनेगा PM मोदी का मंदिर, प्रस्ताव हुआ पास।
बिल्कुल इसी तरह भगवान का आविष्कार हुआ था, बिल्कुल इसी तरह मनुष्य जाति को भगवान मिले। बघा अब कुछ सालों बाद मोदी जी हवा में उड़ने भी लगेंगे, ऐसी कहानियां हो जाएंगी कि मोदी जी हवा में उड़ते थे, शायद 100 साल बाद 200 साल बाद। कुछ समय बाद मोदी जी के पास चमत्कारिक शक्तियां भी आ जाएंगी, वो चमत्कार भी करते बघा वो मुर्दों को जिंदा देव करते। कसा निर्माण झाला। भगवान का चमत्कार बिल्कुल इसी तरह हुआ था। पटना में बनेगा पीएम मोदी का मंदिर। भूसा जो खाया पेट में चला गया, पेट में चला गया, कोई दिक्कत नहीं हुआ। थोड़ा सा खा के दिखाइए, ये देखिए किस तरह, ये देखिए 1 घंटा में 5 किलो ये खाते हैं, तो ये बताइए बस, ये देखिए किस तरह, अरे बाल, ये देखिए या हरकती सुरू झालेल्या आहेत आता जो हम लोकांमध्ये। खाते हैं और खिलाते, कभी कभी इनका आदेश भी आता है तो पूरा करने का। अच्छा, कान्हा जी बोलते भी है, क्या बोलते हैं? एक दिन हमारे लड़का है ना, वो उतना नहीं मानता था, तो हम इसको गोद में लेके बोले जो तुम भैया से कुछ बोलो जो हमको चाहिए। अभी कुछ ही दिन फिलहाल का ही बात है, तो ये सच में दोनों हाथ उठा के उसको बताया, अच्छा, हाँ जो हमको ये चीज चाहिए, तो लड़का ला के दिया इसको और बोला मम्मी इसको जल्दी खिलाओ, हमको आज बोले हैं खाने के लिए, जो हम ये चीज खाएंगे। जब खा लेते हैं तो पोटी भी करते होंगे, तो पूछना ये था कि चुतड़ उतड़ म्हणजे काय परिस्थिती बघा देशामध्ये चालली, काय लोकांना कसं येड्यात काढलं जातंय। आता हे बघा ते सुनील शेट्टी सुद्धा असाच बनला होता मूर्ख माणूस। ने वो काम कर दिखाया है जो 150 करोड़ की जनता नहीं कर पा रही थी पिछले 12 सालों से, और ना ही कोई आने वाले 150 सालों तक कोई कुछ कर पाएगा। खुशी का ठिकाना भगवान नरेंद्र मोदी जी का भव्य मंदिर पटना में बनाने की स्वीकृति हो गई है। 2 दिन पहले जब मंत्रिमंडल सचिव आता ते सुनील शेट्टी बी असाच म्हणला मूर्ख माणूस तो मैंने एक की माझी बारकी पोरगी म्हणला 12-13 महिन्याची आणि ते मोदी 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 करते। करेगी और पटना के अंदर विश्व का सबसे बड़ा मंदिर भगवान श्री नरेंद्र मोदी जी का मंदिर, इसको अपने जीने का मकसद पता चल गया भाई, इसको एक्चुअली करना क्या है। इसने पटना में अब रिक्वेस्ट की है कि हमारे प्रधानमंत्री जी का एक मंदिर बनाया जाए। कितना पुण्य का काम किया इन्होंने, कितने लोगों की आस्था जुड़ी हुई है भाई उससे। भारत का सबसे बड़ा मंदिर बनेगा, इनके पास अप्रूवल भी है अपने मंत्रिमंडल की, और अब ये बिहार सरकार से रिक्वेस्ट कर रहे हैं कि जल्दी से जल्दी जमीन अक्वायर की जाए और प्रधानमंत्री जी का भव्य मंदिर बनाया जाए, जिससे ज्यादा से ज्यादा श्रद्धालु आए, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को भगवान के रूप में देखें, अपनी आस्था से जितना चंदा चढ़ा सके उतना चढ़ाएं। ये होती है भाई श्रद्धा। इसके जीने का मकसद पता चल गया भाई, इसके फेस से पता चल रहा है कि कितना खुश है। आज इसके आसपास के लोग कितने खुश हो रहे होंगे, कितना प्राउड फील कर रहे होंगे कि ये देश का युवा है, ये देश को आगे लेके जाएगा, इसने देश को एक नई दिशा दे दी है। इनकी एक वीडियो भी शेयर कर रहा हूँ जिससे भाई ये अपनी खुशी बयां कर रहे हैं लोगों को, इतना स्ट्रगल किया है इन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भगवान नरेंद्र मोदी जी बनाने में। और हर युग में भगवान पैदा होता है और उस भगवान को पहचानने वाला इंसान भी पैदा होता है। हाँ जी, तो भाई इस इंसान ने वो काम कर दिखाया है जो हे सुरू आहे देशामध्ये। हे भी सुरू आहे, हे भी सुरू आहे देशामध्ये। धक्का मुक्की नहीं कर हम लोग गरीब आदमी कहाँ जाएंगे, हम लोग दे दीजिए, हम लोग का मार दीजिए आप। हे बी देशामध्ये सुरू आहे। तर आता दुसरं एक तुम्हाला दाखवतो, आता लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या त्या बघा। बघा आता हे बारक एक चिंटू होतं, ते मोदी मोदी करायचं बघा। त्याला शाळेमध्ये घालायला पाहिजे त्याच्या आई बापानं, तर त्याला शाळेमध्ये न घालता ते सडकने पळतय मोदी मोदी करत, मोदी मोदी करत तप करतय बघा। किती बारक हे 5 वर्षाचा असेल, 4-5 वर्षाचा। आता ह्या बारक्याची अवस्था काय झाली हे बी सुरू झालंय देशात। भाजप कार्यालय आहे, भाजप कार्यालयातला एक खेळ सगळा। आता तुम्हाला दाखवतो ते बारक बारक चिंटू जे आहे हे, तुम्हाला ते पळतानाचा एक व्हिडिओ दाखवतोय का, मोदी मोदी करतोय ते कुठं बघा। आता ह्या चिंटूची हालत काय झाली ती पण तुम्हाला पुढे दाखवतो। आता हे बारक चिंटूकलं मोदी मोदी करतय का नाही, आता तुम्हाला दाखवतो। त्याला आता ऍडमिट केलं, येड लागले त्या बारक्याला,
मोदी मोदी करून येड लागले. म्हणजे किती मूर्ख जनता आपल्या देशामध्ये अजून सुद्धा. ह्याच्या आईबापानं त्याला शाळेत घालायला पाहिजे होतं, पण त्याला शाळेत घातलं नाही. ते मोदी मोदी करून तप करत बसायचं, झाडाखाली रस्त्याने पळायचं भाजपचा झेंडा घेऊन मोदी मोदी. आता त्याला येड लागले मोदी मोदी करून. इस मंदिर में एंट्री के लिए पहले गोबर खाना पड़ेगा। आता हे ये है उत्तराखंड का गंगोत्री मंदिर। ये मंदिर 4 धामों में से एक है। मंदिर की कमेटी ने एक रूल बनाया है, गोबर खायला लावलाय आता. श्रद्धालुओं को पंचगव्य खाना पड़ेगा मंदिर में एंट्री से पहले। अब पंचगव्य बनता है गाय से निकली हुई 5 चीजों से। उसमें होता है गौमूत्र, गोबर, दूध, दही और घी। अब ऐसा इसलिए करा गया है ताकि जिसकी श्रद्धा सनातन धर्म में है वही मंदिर के अंदर जा पाए, और जो लोग हिंदू नहीं है अगर उन्हें भी मंदिर के अंदर आना है तो उन्हें भी पंचगव्य का सेवन करना पड़ेगा। क्या आप इस मंदिर में हे सुरू झालंय आता. हे बारकं बघा चिंटुकलं इस मंदिर में बघा, थांबा त्या चिंट्याचं दाखवतो तुम्हाला. इस मंदिर में मोदी ने क्या बुरा कर दिया भाई किसी का? क्या अच्छा किया है आपके हिसाब से मोदी सरकार ने? धारा 370 हटा दी, राम मंदिर. बघा ते बारकं जे आहे आता ते दवाखान्यात ऍडमिट झाले. आणि बघा राधा कृष्ण सजा के खड़े कर दिए गए। बघा हे मोदी सगळे देव मोदीच्या पाया पडतात आता. पैदा हो गया जिसके स्वागत के लिए राधा कृष्ण नाचे। अरे तुम्हारी दुर्गति हो जाएगी बहुत होश में। स्वांग मत समझो राधा कृष्ण को, स्वांग मत समझो कि कोई अधिकारी आ रहा है उसके लिए नाच गाने के लिए तुम राधा कृष्ण का मूर्ति का वो लाल मूर्ति पहने हुए वो वहां से निकल रहा है, प्रणाम नमस्कार वो समझ रहा है मेरे को। तो राधा कृष्ण सजा के हे असं सुरू झालंय आता. आता बघा तुम्हाला दाखवतो मी ती बारकं चिंटुकलं आहे ना. प्रभु जगन्नाथ जी की तबीयत खराब है, इसलिए डॉक्टरों की पूरी टीम बुलाई हुई है उनका हेल्थ चेकअप करने के लिए। कुछ अनपढ़ लोग ऐसी हरकतें करते हैं तब मुझे इतना ज्यादा चिंता करने की जरूरत नहीं पड़ती है, बट ऐसे पढ़े लिखे लोग जब अंधविश्वास, पाखंड और ये फालतू की चीजें करते हैं ना, सबसे ज्यादा मुझे टेंशन तब होती है। मतलब ये क्या करते होंगे? इनका फुल टाइम जॉब है जगन्नाथ जी की हेल्थ चेकअप करना। पत्थर में क्या सुनाई दे रहा है? डॉक्टर ठेवले ते कामाला 2-2 लाख रुपये पगाराने. आपने या क्या आप ट्रीटमेंट करने जा रहे हो? कौन सी मेडिकेशन दोगे? कितने दिन की ये मेडिकेशन दोगे? आप कौन सी यूनिवर्सिटी से आपने पढ़ाई की है? आप कैसे पेशेंट देखते होंगे? ठीक है, धर्म के मामले में हमें नहीं बोलना चाहिए, पर पाखंड के मामले में तो बोलना चाहिए ना. म्हणजे हे पाखंड देशामध्ये चाललेलं आहे आता. आणि एवढा पाखंड पसरवलं जातंय की भयानक असं पसरवलं जातंय. बघा हे टिल्लो ते बारकं मोदी मोदी करत होतं ते बघा आता येडं झालंय. बघा फिरत होतं आता येडं झालंय. बीमार पड़ा है और मोदी जी का आता पता नहीं है। अरे मोदी जी इसको दर्शन दे दो बेचारे को, तुम्हारा 4 लाख बार तुम्हारा नाम जपा है बेचारे ने। अंगेन गात्रम नयने वक्त्रम न्यायेन राज्यम लवणेन भोज्यम। इस टिल्लू को पहचान ही परिस्थिती झालेली आहे देशामध्ये. आणि नरेंद्र मोदींचं भव्य दिव्य असं मंदिर आता बांधायला सुरुवात झालेली आहे. कुठं? आज 2024 में भगवान श्री बिहार मध्ये जी का मंदिर बन गया। 2024 पासून आदरणीय हमारे भगवान श्री नरेंद्र मोदी भगवान जी का जब पटना में मंदिर बन जाएगा तो धीरे धीरे राक्षसों का अंत होना शुरू हो जाएगा। आज 2024 में भगवान बघा मंदिर में किसने चोरी की उसकी पर्ची में नहीं निकाल सकता हूँ। हनुमान जी फोन नहीं उठा रहे हैं। मेरी शक्तियां केवल उन्हीं पार काम करती हैं जो गरीब, बेरोजगार, अनपढ़, धर्म में अंधा और मोगली अंधभक्त हो। राम मंदिर में किसने चोरी की उसकी पर्ची हे सुरू झालंय देशात. ट्रॉली में ले जाया जा रहा है। जो हम म्हणजे किती भयानक आहे देशामध्ये सुरू झालंय बघा. आता ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. एक आता ब्रिज बांधलाय तो ब्रिज सगळा पडलाय. उत्तर प्रदेश के मिर्जापुर जिले में आमघाट के पास रेलवे के ऊपर ओवरब्रिज बनाया गया था। ये ओवरब्रिज की वही तस्वीर है जो आप देख रहे हैं और ये 4 महीने में अब क्षतिग्रस्त होता हुआ दिखाई दे रहा है। ओवरब्रिज को जोड़ने वाला जो सड़क है वो पूरी तरीके हे झालंय. म्हणजे ब्रिज पडला कुठं काय झालं ह्याच्याकडे लक्ष नाही लोकांचं. मात्र इतर गोष्टींकडे लक्ष म्हणजे आपल्या देशामध्ये अंधभक्त किती तयार झाले ते बघा. मानव जाति के लिए बड़ा कीमती है। देखिए अगर हम गाय के कसं सांगितलं जातं बघा आपल्याला. हे बघा तुम्हाला दाखवतो एक रीळ. म्हणजे देवी देवता गौ के तन में। अबे वो अंधभक्त, तूने तो शरबत पी लिया, ये जो नीचे सूजी का हलवा है उसे भी खा ले. म्हणजे एवढं भयानक देशामध्ये जे सुरू आहे सध्याचं वातावरण हे अतिशय भयंकर वाईट वातावरण सुरू आहे.
हो का नरेंद्र मोदींच्या आरत्या सुरू झाल्यात आज देशात. भगवान विष्णु नरेंद्र मोदींची आरती सुरू झाली. आरती सुरू झाली. राजमहल छोड़ करके गौतम बुद्ध बनता है. लड्डू गोपाल जी की बघा हो जाएगा अंत, फिर न मिलेगा इस भारत को मोदी जैसा संत. राम अगर है मोदी जी तो योगी है हनुमान. हे असं सुरू झालंय. अंधभक्त पाखंड शाह है हिंदू धर्म की शान. तुमसे सस्ता राशन और सस्ता पेट्रोल कशा आरत्या सुरू झाल्यात. करके ही राखो नाना अनमोल. हे सुरू झालंय मित्रांनो देशामध्ये. म्हणजे बघा आज देशाची अवस्था काय आहे. नरेंद्र मोदींना अक्षरशः देव बनवून टाकले लोकांनी आणि आता नरेंद्र मोदींचं मंदिर बांधायला सुरुवात केलेली आहे बिहारच्या पटनामध्ये. म्हणजे किती भयानक आहे. आता बिहारच्या राज्य सरकारनं हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे समर्पित मंदिराचा. हा प्रस्ताव बोर्डाचे सदस्य संजय सिंह यांनी बोर्डाच्या पहिल्या बैठकीमध्ये मांडला आणि तो मंजूर झाला आणि त्याला 5 एकर जागा द्यायचं सुद्धा ठरलेलं आहे. बिहारमध्ये 29 जुलै 2026 रोजी याची मीटिंग झाली आणि त्या बांधकामाला आता सुरुवात सुद्धा होईल. हे मंदिर पटण्यामध्ये बांधलं जाईल आणि आता सध्या त्याला 5 एकर जमीन दिली गेलेली आहे. किती भयानक आहे बघा. म्हणजे मंदिरं किती बांधली जातात. पहिलीच मंदिरं किती आहेत ती. आता नवीन भगवान म्हणजे नरेंद्र मोदींना आता देव बनवलं गेलेलं आहे आणि हे किन्नर समाजाचा जो अध्यक्ष आहे त्यानं त्याला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सचिवालयामध्ये बसायला जागा दिलेली आहे नरेंद्र मोदींनी आणि त्यांनीच हे सगळं प्रस्ताव मंजूर करून घेतला. सगळं केले. आता त्याचं कामाचं टेंडर सुद्धा निघणार आहे आणि तिथं जी नरेंद्र मोदींची मूर्ती आहे ती सोन्याची मूर्ती बनवली जाणार आहे. राम मंदिराची प्रतिकृतीच तिथं बनवली जाणार आहे. म्हणजे देशामध्ये नवीन एक मंदिर आता तयार होतंय. 33 कोटी देवदेवता आहेत. त्याचबरोबर आता 33 कोटी 1 असा देव तयार होताना आपल्याला एकंदरीत दिसतोय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.